राईट टू एज्युकेशन म्हणजेच RTE प्रवेशामध्ये मोठा बदल झालाय। आता आपल्या घरापासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरामध्येच शाळेत प्रवेश मिळणार आहे। नेमकं काय बदल झाले आणि पालकांनी काय लक्षात ठेवायचंय पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार आता विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत राहत्या पत्त्यापासून 1 किलोमीटरच्या परिसरातील शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे। याआधी ही मर्यादा 3 किलोमीटर पर्यंत इतकी होती। मात्र काही ठिकाणी बनावट किंवा तात्पुरते भाडे करार करून पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवण्याचे प्रकार समोर आले आणि त्यामुळे पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे। यासोबतच आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला। सगळी कागदपत्र अर्ज करताना ऑनलाईन अपलोड करणं आता बंधनकारक करण्यात आलंय। पूर्वी काही पालक कागदपत्रे नंतर सादर करत होते, मात्र आता अर्ज करतानाच आधार कार्ड, पत्ता पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील। अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे असल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो। जर अर्जामध्ये दिलेला पत्ता आणि आधार कार्डवरील वेगळा पत्ता असेल तर वैध भाडे करार किंवा सध्याच्या वास्तव्यासंबंधी पुरावा सादर करावा लागणार आहे। तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून पत्त्याची पडताळणी देखील केली जाणार आहे। तर RTE कायद्यानुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात। राज्य सरकार या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची भरपाई करते। मात्र मागील काही वर्षांमध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये गैरप्रकार, अपूर्ण कागदपत्रे आणि शेवटच्या क्षणी वाद निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या। त्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। नवीन नियमांनुसार प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, त्यामुळे पालकांनी अर्ज करताना पत्ता आणि कागदपत्रे यांची अचूकता तपासूनच प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन शिक्षण विभागाकडून आता करण्यात आलेलं आहे। RTE प्रवेशामध्ये 1 किलोमीटरची अट आणि पूर्णपणे ऑनलाईन कागदपत्रे ही प्रक्रिया खरंच पारदर्शक ठरेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा।